नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदींचे म्हणजे इस्रायलला आपला बाप म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे अमेरिकेमधले मालक डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच एप्स्टाईन फाईलबद्दलच्या काही अत्यंत अश्लील, अत्यंत आक्षेपार्ह आणि अत्यंत खळबळजनक अशा फाईल्स समोर आल्या आहेत. आणि त्यातमध्ये जे काही वर्णन करून लिहिलेलं आहे ते सभ्यतेच्या मर्यादेत बसत नसल्यामुळे आणि आपण सभ्यता पाळतो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचं जे वर्णन आहे ट्रम्प बरोबरचं त्या 13-14 वर्षाच्या मुलीचं, ते मी इथं करू शकत नाही. आणि हे मुद्दाम आत्ता उल्लेख याचा आज करायचा कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी एप्स्टाईन प्रकरण इतकं मोठं गेल्या काही महिन्यांपासून गाजतंय, तर स्वाभाविकपणे ज्या एप्स्टाईननी जगभरातल्या अनेक राजकीय नेते, अनेक अधिकारी, अनेक कॉर्पोरेट्स यांच्याशी संबंध ठेवले आणि संबंध निर्माण केले, लहान लहान 10, 12, 13 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण करून, त्यामुळे आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एप्स्टाईन आणि एप्स्टाईन संबंधित एप्स्टाईनच्या फाईल्समध्ये आलेल्या प्रत्येकाच्या कमरेत लाथा घालून हे पुढचं सगळं बोलायचं आहे. आता या एप्स्टाईनच्या फाईल्समध्ये भारतातल्या RSS आणि BJPचे जे एकदम बेअक्कल, बिनडोक, लो IQ बुलडोझर आहेत, त्यांना जॉर्ज सोरॉस फार आवडायला लागलं होतं नाव. आणि म्हणजे माझ्या व्हिडिओजवरती सुद्धा काही बेअक्कल जॉर्ज सोरॉसकडून पैसे येत असतील वगैरे असं बोलायचे. मला मुळात कळत नाही, माझ्यासारख्या माणसाला जर जॉर्ज सोरॉसकडून पैसे येत असतील तर हा तडीपार इथं गवत उपटायला ठेवलाय का देशाचा गृहमंत्री म्हणून? हा पहिला भाग. दुसरा भाग, त्यानंतर मग मी जॉर्ज सोरॉसचे भाजपचे संबंध काय आहेत हे काढायला सुरुवात केली. आणि आता अत्यंत धक्कादायक पुरावेच समोर आले. पहिला एक चित्र बघा, ज्याच्यामध्ये त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स बद्दलचं एक एक्सपोजर त्याच्यामध्ये आहे, ज्यात आता जॉर्ज सोरॉसचा फोटो ब्लर आहे त्यामुळे आपण पुढचा फोटो घेऊ. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की अमेरिकेतल्या नियमाप्रमाणे या ज्या कंपन्या आहेत या प्रत्येक कंपन्यांना दरवर्षी काही डिस्क्लोजर्स करायला लागतात आणि त्या डिस्क्लोजर्समध्ये त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत हे या इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना हे जाहीर करावं लागतं. जॉर्ज सोरॉसची स्वतःची इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे आणि हे जे डिटेल्स आहेत की द 2 न्यूएस्ट ॲडिशन्स, म्हणजे जॉर्ज सोरोसनी गुंतवणूक केलेल्या याच्यामध्ये पहिलं नाव आहे रियाल्म पार्टनर्स LLC. LLC म्हणजे लिमिटेड लायबिलिटीज कंपनी. आता रियाल्म पार्टनर्स मध्ये ही कोणाची कंपनी आहे हे आपण याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याची कागदपत्र पण दाखवली होते. रियाल्म पार्टनर्स ही हरदीप पुरीची मुलगी हिमायनी पुरी हिच्या मालकीची कंपनी. तिचे पार्टनर्स कोण होते तो जुना व्हिडिओ नक्की बघा, त्याची वरती आय बटन मध्ये लिंक पण देतो, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक देऊ. हिमायनी पुरीचे पार्टनर जे जॉर्ज सोरोसचे अत्यंत जवळचे मित्र, हे त्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता या रियाल्म पार्टनर्स बेस्ड इन न्यूयॉर्क सिटी हॅज ओनली फाइल्ड 13F विथ ACC. आता जसं आपल्याकडे सेबी आहे तसं सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन हे अमेरिकेमध्ये ACC असतं. ज्या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशननी आत्ता नुकतीच काही महिन्यापूर्वी गौतम अदानीवरती खटला दाखल केलेला आहे. आरोपी क्रमांक 1 नरेंद्र मोदींचा जवळचा मित्र गौतम अदानी. आणि त्या रियाल्म बेस्ड इन न्यूयॉर्क सिटी हॅज ओनली फाइल्ड 13F with the ACC
for the first 2 quarters, reporting 545 million. 545 million. 545 दशलक्ष डॉलर, म्हणजे 5,450 लाख डॉलर. कल्पना करा. त्याच्या पुढचं चित्र बघा. हा तो फॉर्म 13F ACC दिलेला, प्रत्यक्ष तो फॉर्मच. त्याच सोरॉस फंड मॅनेजमेंट LLC याचं नाव आहे. यांनी ते इन्व्हेस्टमेंट केली सोरॉसनी जॉर्ज हरदीप पुरीच्या मुलीच्या कंपनीत. त्याच्या पुढचा कागद बघा. हा 2010चा आहे. या 2010ला खाली दिसतंय रियान पार्टनर्स, आणि कोणाकोणाकडून पैसे आले हे वरती आहे. 8,40,000 नाही, 84,555 डॉलर. 84,555 डॉलर त्या 2010 या एका वर्षात आले. आता मला तुम्ही सांगा की हे फोटो झाले बघून. आता 2010 साली हरदीप पुरीच्या मुलीला जॉर्ज सोरॉस कडून 545 मिलियन डॉलर, 2,250 कोटीपेक्षा जास्त एवढी रक्कम ही 2010ला हरदीप पुरीच्या मुलीला मिळालेली होती. आणि असे एकूण 545 मिलियन डॉलर्स आले, जे 5,000 कोटीपर्यंत जातात. हे सगळे एप्स्टाईनचे म्हणजे मित्र, एप्स्टाईनचे सल्लागार, एप्स्टाईनचे पार्टनर, हे हिच्या बरोबर, हरदीप पुरीच्या मुलीबरोबर. मग माझा प्रश्न असा आहे की 2014च्या लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी एप्स्टाईन आणि जॉर्ज सोरॉसच्या पैशावर लढले का भारतात? उघड आहे ना. तसा अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, किंवा म्हणून हरदीप पुरीची सुद्धा आता मालकी लाचारी आणि कॉम्प्रोमाइज्ड असल्यामुळे नरेंद्र मोदी हरदीप पुरी सारख्या चारित्र्यहीन माणसाला राजीनामा मागत नाहीयेत. अर्थात स्वतः नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल प्राण्याचं पण नाव आलेलं आहे एप्स्टाईन फाईलमध्ये. त्याच्या आणखीन काहीतरी येतीलच 100%. आणि आणखीन जे येऊ शकतं ते जास्त भयंकर असणार. म्हणूनच एप्स्टाईनमुळे नरेंद्र मोदींना इस्रायल हा बाप आहे असं म्हणावं लागतं. पितृभूमी, इस्रायल ही पितृभूमी आणि भारत ही मातृभूमी. आणि याच्यावरून इतक्या घाणेरड्या मीम्स बाहेर बनतायत आता की भारत मातृभूमी आणि इस्रायल पितृभूमी. याच्याबद्दल अमेरिकेतल्या त्या एका चॅनलवरती तर त्या बाईंनी भयंकरच बोलली की मोदींनी पाय पसरले देशाचे एप्स्टाईन समोर किंवा इस्रायलच्या समोर. त्यामुळे नरेंद्र मोदींची ही सगळी सिक्रेट्स, या गलिच्छ असलेल्या 12-13 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण केलेल्या आणि तो गुन्हा कबूल करून त्याला शिक्षा झालेल्या एप्स्टाईनच्या फाईलमध्ये येतं. अनिल अंबानीचं येतं, हरदीप पुरीचं येतं. हे सगळे नरेंद्र मोदींच्या अत्यंत जवळचे. त्यामुळे यांना जागतिक महिला दिनाच्या दिवशी जितके शाप देता येतील तेवढेच दिले जाऊ शकतात. किती हजार मुलींचं लैंगिक शोषण केलं, किती जणींची हत्या केली, किती जणींना मारहाण केली, त्या डोनाल्ड ट्रम्पच्या एका त्या 13 वर्षाच्या मुलीच्या उदाहरणावरूनच समजतं की काय आहे हे. त्यामुळे यांच्यातल्या आणि यांना नेता मानणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या एकाही माणसाला महिला दिनाच्या दिवशी शुभेच्छा देण्याचा किंचितही नैतिक अधिकार नाही. आणि मला जे कॉमेंट करायचे, काही बिंडोक असतात, त्यांची नाव घेण्याची पण खरं लायकी नाहीये. त्यातल्या एकाच्या पूर्वजांनी तर नाशिकमध्ये क्रांतिकारकांच्या कुटुंबाचं शोषण केलेलं आहे. क्रांतिकारकांच्या, म्हणजे जॅक्सन खटल्यामधल्या, त्यांचं सुद्धा शोषण केलंय. त्यांचे हाल
अपेष्टा केलेल्या त्यांना उपासमार भोगायला लावलेली आहे. आतल्या गलिच्छ घाणेरड्या देशद्रोही खानदानातला एक जण आहे, तो पण कॉमेंट करत असतो. आता हे जॉर्ज सोरोस आणि भाजपवाल्यांचे पुरावे तर मी दाखवले होते गेल्याच व्हिडिओमध्ये, तो या डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. आणि आता या हरदीप पुरीचे, आता आमचं नखही काळ नाहीये झालेलं किंवा आमचं नखही दगडाखाली नाहीये म्हणून एवढ्या हिमतीने बोलतो, एवढ्या धाडसाने बोलतो, हे लक्षात ठेवा. आणि हे संबंध कागदोपत्री उघड करून दाखवले. आता तरी हरदीप पुरीचा राजीनामा मागा ना. जॉर्ज सोरोस कडून पैसे घेणारा हरदीप पुरी, एप्स्टाईन कडून पैसे घेणारा हरदीप पुरी, मागून दाखवा तुमच्या नॉन बायोलॉजिकल बापाकडं की घे याचा राजीनामा. त्या गौतम अदानीची वरती तिकडे केस आहे न्यूयॉर्कच्या न्यायालयामध्ये. त्या गौतम अदानी आणि मोदीला बाप मानणाऱ्यांनी द्यावे ना राजीनामे. आता का नाही त्यांचे राजीनामे मागत? त्यांची गुलामी करणं, त्यांची नोकरी करणं हा सुद्धा देशद्रोह आहे खरं तर, कारण ते देशाशी द्रोह करतायत. त्यांचा राजीनामा मागा. माझ्या व्हिडिओवरती येऊन कॉमेंट करतात, काय नैतिक अधिकार आहे? इतक्या लहान लहान मुलींचं शोषण केलेलं आहे यांनी. याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये जे झालेलं आहे, अगदी जम्मू पासून, उन्नाव पासून, कठुआ पासून, हाथरस पासून, अहमदाबाद पासून, बदलापूर पासून, या प्रत्येक ठिकाणी याच घाणेरड्यांची नावं काय येतात? आणि मग यांना काय नैतिक अधिकार उरतो महिला दिनाच्या बद्दल बोलायला? सावित्रीबाई फुलेंची तर अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये चेष्टा करणाऱ्या त्या भगतसिंग कोश्यारीला पद्मभूषण देता, तेव्हा लाजा नाही वाटत, तेव्हा शरम नाही वाटत की यांनी आपल्या सावित्रीबाईंबद्दल घाणेरडे शब्द वापरले. त्यांना पद्मभूषण. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांच्या बाबत असलेली नियत काय आहे आणि किती गलिच्छ आणि विकृत आहे हे ओळखा. याच्यातून आजच्या महिला दिनाच्या दिवशी ते ओळखणं जास्त गरजेचं आहे. आणि कोविडच्या काळामध्ये जसं आपण सोशल डिस्टन्सिंग करायचो ना, असं संपूर्ण सोशल डिस्टन्सिंग या भाजप RSS वाल्यांपासून करणं भाग आहे. महिला बचाव, बेटी बचाव ही भारतीय जनता पक्षाने दिलेली घोषणा नव्हती, वॉर्निंग होती, धमकी दिली होती, बेटी बचाव. हे लक्षात ठेवा. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्या नालायकांना, या सगळ्या मनुवादी, ब्राह्मण्यवादी विकृतांना जितके शिव्या शाप देता येतील महिला दिनाच्या दिवशी तेवढे द्या. त्यासाठीच हे पात्र आहेत. याच्यापेक्षा जास्त यांची लायकी नाही. बाकी हे जॉर्ज सोरोस कडून पैसे घेतील, एप्स्टाईन कडून पैसे घेतील, एप्स्टाईनमुळे इस्रायलला बाप म्हणतील, डोनाल्ड ट्रम्पची मालकी मान्य करतील, त्याची गुलामी करायला सुरुवात करतील, हे सगळं करतील. पण आजचा महिला दिन हा यासाठी आपण मुद्दाम या लोकांना सर्व प्रकारचे शाब्दिक शिवाय शाप देण्यासाठी म्हणून वापरला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.